आज नाश्त्यासाठी वेगळंच काहीतरी खायचं होतं. म्हटलं आज बनवूया आपण इंदोरी पोहे. पण इंदोरी पोहे बनवायचं म्हटलं की त्याला लागतो जिरावण मसाला. मग ते सगळे मसाले भाजून घेतले, थंड करायला ठेवले. इकडे पोहे पण मी स्वच्छ धुवून घेतले आणि भिजायला ठेवले. तो पण मसाला थंड झाला, त्यामध्ये थोडीशी जायफळ पावडर टाकली, सुंठ पावडर टाकली, आमचूर पावडर टाकली, त्यानंतर काश्मीरी लाल तिखट आणि साधी मिरची पावडर पण टाकली, सेंधव मीठ टाकलं, साधं मीठ टाकलं, साखर पण टाकली आणि मिक्सरला वाटून घेतलं. तयार झाला जिरावण मसाला. आता पोहे पण भिजले, त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेतलं, थोडीशी साखर, मीठ आणि हळद पण टाकून घेतली आणि मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपल्याला याला तडका देऊन घ्यायचा. तर तडक्यासाठी काय करायचं, थोडेसे शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे तळून झाले की तेल कमी करायचं आणि मस्त आता तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी मोहरी, जिरे आणि थोडीशी बडीशेप टाकायची, हिरवी मिरची, हिंग आणि हळद टाकायची. मस्त तडका तयार झाला तर पोह्यांवरती देऊन घेऊया. पोह्यांवरती टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला वाफवून घ्यायचं. 5 ते 10 मिनटं मस्त वाफवून घेतलेलं आहे. आता पोहे वाफवून झाली की मस्त गरमागरम सर्व करायचे. त्याच्यामध्ये जिरावण मसाला टाकायचा, शेंगदाणे टाकायचं, डाळिंब टाकायचं, कांदा टाकायचा आणि शेव टाकून घ्यायची. नक्की बनवा.